लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। BSNL महावितरण कंपनीच्या केबल चोरणारी टोळी जेरबंद। 2,88,40,00,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 गुंडविरोधी पथक व अंबड गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी। नाशिक रोड हद्दीतील BSNL कंपनीच्या भूमिगत कॉपर वायर, ॲल्युमिनियम वायर, UG केबल चोरी प्रकरणातून नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 599/2024 नुसार गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर करत असताना गुन्ह्यातील अटक आरोपी वहाब अब्दुल नवाज वय 35 वर्ष, सुरेश दिलीप वैराळ वय 37 वर्ष, दोघे राहणार भांडूप मुंबई, बसंतलाल राजाराम यादव वय 38 वर्ष, राहणार अशोकनगर, बुरबादेवी मंदिर चेंबूर ईस्ट मुंबई, कमलेश कुमार सुखदेव रविदास वय 26 वर्ष, राहणार सिलरला बिहार, तन्वीर मुबसिर शेख वय 31 वर्ष, राहणार भांडूप मुंबई, राजकुमार केशुलाल जैन वय 50 वर्षे, राहणार सिक्का अपार्टमेंट विलेज रोड भांडूप वेस्ट मुंबई यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केल्यावर गुन्ह्यात चोरी केलेला BSNL कंपनीच्या भूमिगत कॉपर वायरचा माल हा राजू जैन यांच्या मुंबईमधील भांडूप येथील गोडाऊनमध्ये असल्याचे तपासात निष्पन्न झाले। आरोपी राजकुमार जैन यांच्या गोडाऊनची तपासणी केली असता तेथे एकूण 17.5 टन मुद्देमाल 2,88,40,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अटक आरोपींकडून नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस स्टेशन, मुंबई नाका पोलीस स्टेशन, इंदिरानगर पोलीस स्टेशन, म्हसरूळ पोलीस स्टेशनमधील इतरही गुन्हे उघडकीस आले आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कणिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार, गुन्हे शाखा नाशिक शहर, माननीय संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, देवीदास ठाकरे, उत्तम पवार, नाझीम खान पठाण, विशाल काठे, मिलिंद सिंग परदेशी, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, श्रीकांत सूर्यवंशी, सुनील भोसले, किरण शिरसाट, दीपक पाटील, दीपक दिवटे, समाधान पवार तसेच गुंडविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, राजेश राठोड, कल्पेश जाधव, गणेश भागवत तसेच अंबड गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, भूषण सोनवणे, भगवान जाधव यांनी केली आहे। नाशिक शहरामध्ये मागील काही वर्षामध्ये केबल चोरीच्या बऱ्याच घटना घडल्या होत्या। यामध्ये जी जमिनीखाली केबल असते, विशेषतः BSNL वगैरे अशा कंपन्यांची, ती केबल रात्रीतून JCB वगैरे लावून काढून नेण्याच्या काही घटना घडल्या होत्या। या अनुषंगानं नाशिक रोड पोलीस स्टेशनला 2024ला एक घटना घडली होती। त्यामध्ये देखील अशी केबल चोरी झाल्याचे लक्षात आलं होतं। त्याचा तपास सुरू होता। याविषयी क्राईम ब्रँचला तपास करून यामध्ये मागे नेमकं काय आहे, कोण आरोपी आहेत हे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली होती। युनिट 1चे PI मुदगल साहेब यांच्या नेतृत्वाखाली विशेष म्हणजे PSI श्री श्रीवंत, नंतर युनिट 4चे श्री संदीप पवार आणि युनिट 3चे श्री मोतीलाल पाटील यांनी मिळून अहोरात्र याच्यामध्ये चौकशी केली, तपास केला आणि यातून एक त्यांनी मोठी गँग बस्ट केलेली आहे। जी गँग रात्रीतून अशा ज्या जमिनीखाली केबल्स असतात, विशेषतः शासकीय कंपन्यांच्या, त्या केबल JCB लावून काढतात आणि त्या एकत्र करून विकतात। तशी त्यांनी एक गँग त्यातून बस्ट केली आणि या गँगमध्ये एकूण 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या 6 आरोपींना अटक करून यांच्याकडून 2,88,00,000 किमतीची केबल ही देखील जप्त करण्यात आलेली आहे आणि याचबरोबर अशा प्रकारचे इतर जे गंभीर गुन्हे आहेत ते देखील उघडकीस आलेले आहेत। एकूण 5 गुन्हे, त्यातील एक सरकारवाडा, एक मुंबई नाका, इंदिरानगरचे 2 आणि म्हसरूळचा 1 असे इतर गुन्हे देखील उघडकीस आलेले आहेत। यातील आरोपी ताब्यामध्ये आहेत आणि या आरोपींकडून अजून तपास सुरू आहे, अजून चौकशी सुरू आहे आणि या आरोपीकडून असे इतरही गुन्हे उघडकीस गंभीर येऊ शकतात। तर एक मोठं काम नाशिकच्या क्राईम ब्रँच युनिटने केलेलं आहे। जे केबल चोरीचे गुन्हे जे सहसा उघडकीस येत नाहीत असे गुन्हे त्यांनी उघडकीस आणलेले आहेत। त्यांनी गँग ताब्यात घेऊन त्यांच्याकडे 2,88,00,000 असं मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। हा मुद्देमाल नेमके कुठून जप्त केलेला आहे? हा मुद्देमाल ठिकठिकाणाहून जप्त करण्यात आलेला आहे आणि आणखी तपास सुरू आहे। आरोपींना शोध घेऊन ताब्यात घेण्यात आलेला आहे।
आरोपींचं लोकेशन कुठून घेतलं असं सांगणं सध्या उचित नाही, कारण आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. किती ताब्यात आहेत सर? 6 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे तपास आणखी सुरू आहे. केबल चोरीचे जे काय आलेली आहे. सुरुवातीला मुख्य उद्देश हाच होता की जो काही चोरी गेलेला मुद्देमाल आहे तो मुद्देमाल ताब्यात घेणं. तर त्याप्रमाणे मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे. याचा विनियोग नेमका पुढे काय केला जात होता, पुढे कुणाकडे जात होता, याच्याविषयी आणखी तपास